मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं चेन स्नॅचिंगच्या 2 गुन्ह्यांचा छडा लावत सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आशुतोष भादेकर आणि भूषण शिरसाट यांना अटक करण्यात आली आहे. 14 आणि 16 मार्च रोजी उत्तमनगर आणि स्वामी विवेकानंद परिसरामध्ये 2 महिलांच्या गळ्यामधील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाडोळकर हे करत होते. अटक आरोपींकडनं चौकशी दरम्यान त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडनं एकूण 14 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, अंदाजे 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ 2 चे उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. 14/3/2026 आणि 16/3/2026 रोजी 2 चेन स्नॅचिंगचे गुन्हे अंबड पोलीस ठाणे येथे दाखल होते. दरम्यान यापूर्वी 2 आरोपी जे युनिटने ताब्यात घेतले होते ते जेलमध्ये होते. त्यानंतर तपास करत होते PI पडोळकर. त्या तपासामध्ये ह्या 2 आरोपींना निष्पन्न केलं. त्या आरोपींचा ताबा घेतला होता पोलीस स्टेशनने. आज ताबा घेतला होता त्यांचा काल आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे त्याचे 2 गुन्हे झालेले आहेत त्याच्याबाबत चौकशी केली. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात केलेला जो माल आहे तर तो रिकवर झालेला आहे. संपूर्ण 100% रिकव्हरी झालेली आहे. 2 चेन स्नॅचिंगमध्ये महिला होत्या. शैलजा पवार हे रात्री 10:30 वाजता शतपावली करत असताना एक अनोळखी मोटरसायकल चालकाने त्यांच्या गळ्यातली चेन खेचून नेली होती 10 ग्रॅमची. आणि दुसऱ्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या घराच्या बाहेर उभ्या होत्या आणि अचानक मोटरसायकलवर आले आणि त्यांच्या गळ्यातली 3 ग्रॅममधनं ती चेन खेचून नेली होती. त्यात आरोपी आशुतोष भादेकर आणि भूषण शिरसाट हे निष्पन्न झालेले आहेत. दोघांकडून गुन्ह्यातील पूर्ण गेलेला माल रिकव्हर करण्यात आलेला आहे. 2 लाखाचा माल आहे. एकूण 13 ग्रॅम आहे. यापूर्वी मोटरसायकल आम्ही सीज केलेली आहे. जे आरोपी आहे आता ज्यांना अटक झाली यांच्यावर आधी या देखील काही गुन्हे दाखल? हो, यांच्यावर यापूर्वी 4 गुन्हे आणि काही 1.5 वर्षापूर्वी 2 गुन्हे दाखल होते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. सध्या ते इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबडच्या कस्टडीमध्ये होते. सध्या ते जेलमध्ये बंद होते. एक 8 दिवसापूर्वीच त्यांना न्यायालयीन कस्टडी झाली होती आणि परंतु आम्ही बाकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तपास सुरू केला होता. त्या तपासात हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. किरण आहेर, C24 तास, नाशिक.